नमस्कार, मी ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे. मागील व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीने जर दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये न्याय निर्णय पारित झाल्यानंतर अपिलाच्या संदर्भातील तरतुदी पाहिल्या होत्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अपील दाखल करताना स्टे त्याचप्रमाणे कॅव्हेट या दोन शब्दाची प्रामुख्याने अपिलेंट आणि रिस्पॉन्डंट यांना आवश्यकता भासती. त्यामुळे स्टे आणि कॅव्हेट या दोन तरतुदींचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत किंवा त्या तरतुदी पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम कॅव्हेट म्हणजे काय हे आपण पाहूयात. मित्रांनो, कॅव्हेट ही तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 148 मध्ये अंतर्भूत असून कॅव्हेट म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर असे वाटले की आपल्या विरोधात दुसरा व्यक्ती एखादे दिवाणी न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करू शकतो आणि आपल्याला नोटीस दिल्याशिवाय दिवाणी न्यायालयाने त्या प्रकरणात कुठलाही अंतरिम निर्णय पारित करू नये, अशा स्वरूपाची जर एखाद्या व्यक्तीला भीती असेल तर तो दिवाणी न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या दिवाणी दाव्याचा जर निर्णय लागला आणि त्या व्यक्तीच्या फेवरमध्ये जर निर्णय लागलेला असेल आणि ते रिस्पॉन्डंट अपील दाखल करू शकतील अशी परिस्थिती असेल आणि त्या प्रकरणात न्याय निर्णयाला तो स्थगिती घेईल अशी जर भीती त्या ज्याच्या फेवरमध्ये निर्णय लागलेला आहे त्याला जर असेल तर तो प्रथम अपील ज्या ठिकाणी दाखल होते म्हणजेच जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्या न्यायालयात तो कॅव्हेट दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय या ठिकाणीही तो कॅव्हेट दाखल करू शकतो. आता मित्रांनो, कॅव्हेटची तरतूद अशा स्वरूपात असेल तर कॅव्हेट हे किती कालावधीपर्यंत पुढे चालते तर दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये 148 मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे आणि कॅव्हेटचा प्रादुर्भाव हा 90 दिवसापर्यंत चालतो. म्हणजे एकदा कॅव्हेट जर दाखल केली तर त्याचा फोर्स 90 दिवसापर्यंत चालतो. 90 दिवसापर्यंत ते कॅव्हेट चालते, 90 दिवसाच्या पुढे ते कॅव्हेट चालणार नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता स्टेचा जो अर्थ आहे तो बहुतांश जनसमुदायामध्ये एखादी मिळकत पडीक पाडणे किंवा वादी आणि प्रतिवादी या दोन्ही व्यक्ती त्या मिळकतीमध्ये गेल्या नाहीत पाहिजे असा अर्थ लावला गेलेला आहे. परंतु स्टेचा एवढाच अर्थ आहे की जर एखादा आदेश जर झालेला असेल तर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला स्थगिती मिळणे किंवा स्थगिती घेणे. आता एखाद्या दाव्यामध्ये जर निर्णय झाला तर ज्याच्या फेवरमध्ये दावा दाखल झालेला आहे तो अंमलबजावणीसाठी दरखास्त हा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करू शकतो किंवा तो दाखल करणार असतो. त्यामुळं त्या निर्णयानुसार जर अंमलबजावणी झाली तर जे पहिले अपील दाखल होते ते अपिलाचा जर निर्णय त्या ज्याच्या फेवरमध्ये तालुका न्यायालयामध्ये निर्णय झालेला आहे त्याच्या विरोधात जर लागला तर आणि इकडे जर अंमलबजावणी झाली तर तशी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून त्या खालच्या निर्णयाला स्टे घेणं ही जी तरतूद आहे त्याला आपण स्टे म्हणतो. म्हणजेच स्टेची जी तरतूद आहे ही ज्याच्या विरोध निकाल लागलेला आहे त्या व्यक्तीने स्टे घेणं आवश्यक आहे. म्हणजेच खालच्या निर्णयाला स्थगिती घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, हे स्थगिती किंवा स्टे याची जी तरतूद आहे ते दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 41 रूल 5 मध्ये अंतर्भूत आहे आणि ह्या स्टेचा अर्ज जो आहे तो अपिलासोबत देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्टे पिटिशन सोबत जो अपील करता आहे ज्याने अपील दाखल केले आहे त्या अपीलकर्त्याचे ऍफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता हे स्टे पिटिशन जे आहे ते चालवण्यासाठी किंवा त्या अपिलामध्ये अपिलंट यांना पुरेपूर यशाची खात्री आहे किंवा अपिलाचा निर्णय त्याच्याच बाजूने लागणार आहे हे जर न्यायालयाला वाटलं तरच स्टेचा अर्ज न्यायालय म्हणजेच मान्य जिल्हा न्यायालय मंजूर करू शकतं. अन्यथा स्टेचा अर्ज मान्य जिल्हा न्यायालय ते नाकारूही शकते. त्यामुळे स्टेची जी पिटिशन आहे किंवा अपिलंट जे स्टेची पिटिशन जे दाखल करणार आहेत ते त्याने तसे सिद्ध करणे आवश्यक आहे की अपिलाचा निर्णयामध्ये मला सक्तदर्शनी केस आहे किंवा अपील माझे मंजूर होऊ शकते व जो दावा मंजूर केला आहे खालच्या कोर्टाने तो नामंजूर होऊ शकतो
हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही ॲपेलंटवर असती. त्यामुळे स्टेची तरतूद आणि कॅव्हेट या दोन्ही गोष्टी मी आपणास आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि सांगितले आहे. धन्यवाद.